आणि आता बातमी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची। लोकसभेच्या 40 जागांवर तीनही पक्षांचं एकमत झाल्याची माहिती आहे। मात्र 8 जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटात तिढा कायम आहे, कारण या 8 जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटाचाही दावा असल्याचं कळतंय। पाहूया। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात मुंबईत आतापर्यंत 2 बैठका झाल्या आणि या बैठकीत लोकसभेच्या 48 पैकी 40 जागांवर तोडगा निघालाय, तर 8 जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये तिढा निर्माण झाला। कारण या 8 जागा अशा आहेत जिथे काँग्रेस आणि ठाकरे गट दोघांचाही दावा आहे। रामटेक शिंदेंच्या शिवसेनेचे कृपाल तुमाणे इथं खासदार आहेत। हिंगोली शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत पाटील खासदार आहेत। वर्ध्यामध्ये भाजपचे रामदास तडस खासदार आहेत। भिवंडीमध्ये भाजपचे कपिल पाटील खासदार आहेत। जालन्यामध्ये भाजपचे रावसाहेब दानवे खासदार आहेत। शिर्डीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत। मुंबई दक्षिण मध्यमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे खासदार आहेत। मुंबई उत्तर पश्चिम मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे गजानन कीर्तीकर खासदार आहेत। आघाडी म्हणून आपण पुढे जातो त्यावेळेस काही प्रमाणात असतात आणि आग्रह असतो, एका बैठकीमध्ये सुटत नाही। पुढच्या पुन्हा 2 तारखेला बैठक आहे, त्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही प्रगती केलेली दिसेल। 7-8 जागेंचा विषय आणि सहज चर्चेमध्ये सुटेल। या ज्या काही वावड्या आहेत की या 8 जागेवर तिढा आहे तो सुटणारच नाही वगैरे, कुठलाही तिढा हा कायम राहणार नाही। सर्व जागेवर पुढच्या 2-3 बैठकीमध्ये एक निर्णय होईल आणि आम्ही कामाला लागू। कालच माननीय संजय राऊत साहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की जराही म्हणजे मोठी तर काही संघर्ष किंवा मोठा वाद किंवा हा तर नाही, पण छोट्या मोठ्या प्रमाणावरती पण देखील वाद दुर्दैवाने महाविकास आघाडीकडे राहिलेले नाही आहे किंवा झालेले नाही आहे। किंबहुना अजून लोक त्यामध्ये समावेश होताना देखील सकारात्मक परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आणि मला असं वाटते की लवकरात लवकर त्याची अधिकृत रीतीने घोषणा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी असतील, काँग्रेसचे नेते दिल्लीचे असतील, स्थानिक नेते असतील आणि पवारसाहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। महाविकास आघाडी आता 3 पक्षांची राहिलेली नाहीये। महाविकास आघाडीमध्ये वंचित आघाडीसह शेकाप, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टीसह कम्युनिस्ट पार्टीचाही समावेश झालाय। नव्यानं समावेश केलेल्या पक्षांमध्ये प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी हा महत्त्वाचा पक्ष आहे। मुख्य म्हणजे वंचित बहुजन आघाडी, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालची समाजवादी पार्टी, वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांचा समावेश महाविकास आघाडीत आम्ही केलेला आहे, त्यांना समाविष्ट केलेला आहे। अजून मानायचं नाही, वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं असेल तर काँग्रेस पक्षाच्या वरच्या नेतृत्वाने म्हणजे AICCने त्याला मान्यता दिली पाहिजे। नाना पटोले फक्त असताना पत्रव्यवहार त्या ठिकाणी करतात, पण आम्हाला असताना सांगण्यात आलं होतं की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण आहे, ते निर्णय घेतील। त्या पत्रावरती असताना बाळासाहेब थोरात आणि अशोकराव चव्हाण यांची सही नाही आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अर्थात AICC ची मान्यता आल्यावरच वंचित महाविकास आघाडीचा भाग असेल असं प्रकाश आंबेडकर म्हणतात। त्याचवेळी 2 फेब्रुवारीच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला मात्र ते स्वतः जाणार आहेत आणि त्या बैठकीत वंचितच्या 12 जागांच्या फॉर्म्युल्यावर तुमचं काय ठरलं हे विचारणार असल्याचं आंबेडकर म्हणाले। आम्ही अपेक्षा असं धरतोय की 2 तारखेला जी बैठक आहे त्या 2 तारखेच्या बैठकीमध्ये जो अजेंडा आम्ही असताना दिलेला आहे तो आणि त्याच्याच बरोबर हे जे 3 घटक पक्ष आहेत, काँग्रेस, त्याच्यानंतर NCP आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांचा शीट शेअरिंगचा फॉर्म्युला 2 तारखेपर्यंत तयार होईल असं मी त्या ठिकाणी मानतो। वंचित आघाडीनं 12 जागांची मागणी केली आहे, त्यामुळे काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गट किती जागा सोडणार यावर वंचितची पुढची भूमिका अवलंबून असेल। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।